6व्या-7व्या शतकात कोरली गेलेली धाराशिवमधील ही लेणी तुम्ही कधी पाहिली आहेत का? नमस्कार मंडळी, देवदर्शन सिरीजमधल्या तिसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत धाराशिवमध्ये असलेली बौद्ध लेणी. कालांतराने या ठिकाणी जैन धर्माचा प्रभाव वाढला आणि या लेण्यांना जैन लेणी असेही ओळखले जाऊ लागले. चला तर मग आम्ही आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन धाराशिव केव्जकडे जायला निघालो. धाराशिव केव्ज या तुळजापूरपासनं 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहेत. चला तर मग आपण ते एक्सप्लोर करूया. केव्जकडे जाताना रस्त्यातच आम्हाला खूप सारे डुक्कर दिसले, तुम्ही पण पाहू शकता. केव्जकडे जाण्यासाठी तुम्हाला एक 5 मिनटं खाली उतरून जावं लागतं. तेथे तुम्हाला पायऱ्यांची सोय देखील केली आहे. या केव्ज बालाघाट पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आहेत. महाराष्ट्रातील धाराशिव येथील या लेण्या प्राचीन काळातील बौद्ध आणि जैन संस्कृतीचं सुंदर उदाहरण आहेत. या लेण्यांची रचना, शिल्पकला आणि शांत वातावरण पाहून खरंच मन प्रसन्न होतं. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. या लेण्या साधारण 6व्या ते 8व्या शतकात कोरल्या गेल्या असल्याचे मानले जाते. सुरुवातीला या बौद्ध लेण्या होत्या, जिथे भिक्षूंनी ध्यान आणि साधना केली. नंतरच्या काळात या लेण्यांवर जैन धर्माचा प्रभाव पडला आणि काही रचना जैन शैलीत बदलल्या गेल्या. या लेण्या म्हणजे स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. या लेण्यांमध्ये एकूण 7 गुहा आहेत. खडकात कोरलेले सुंदर शिल्पकला आणि साधी पण आकर्षक रचना दिसते. काही गुहांमध्ये ध्यानासाठी कक्ष आणि सभामंडप देखील आहेत. तुम्ही हे मंदिर देखील पाहू शकता. हे देखील पुरातन काळातलं असल्याचं वाटत आहे. येथे आत जाण्यास प्रवेश नसल्याने आम्ही आत जाऊ शकत नाही आहे. तरी देखील बाहेरून तुम्ही हे मंदिर पहा. येथे आल्यावर तुम्हाला शांत आणि पॉझिटिव्हिटीने भरलेल्या वातावरणाचा नक्की अनुभव घेता येईल. या मंदिराच्या आवारात असलेली शिल्प किंवा काही रचना जपून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने कदाचित हे मंदिर लॉक केलं असेल. पावसाळ्यात या ठिकाणी येण्यास सक्त मनाई आहे, कारण येथे दरड कोसळण्याची देखील शक्यता असते. तुम्ही जर कधी धाराशिवला आलात तर या लेण्यांना नक्की भेट द्या. आपला इतिहास आपणच नाही पाहिला तर कोण पाहणार, आणि तो इतिहास जागृत ठेवण्यासाठी आपल्याला देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.